हॅलो, जय भीम, जय शिवराय गाईस. सो मी आज टॅटू बनवायचा प्लॅन केला, तर बोललो टॅटूचा एक ब्लॉग बनवूया. सो माझा एक फ्रेंड आहे अभि, त्याच्याकडे मी टॅटू बनवायला आहे. तो त्याच्या घरी पण स्टुडिओ आहे, प्लस बाहेर एक स्टुडिओ आहे. सो मी घरी प्रिफर करतो, कारण बाकी गर्दी असते, सो प्रायव्हसी बरी पडते. तो विचार केला ब्लॉग बनवून तुम्हाला दाखवू. तुम्हाला दाखवतात काय टॅटू बनवतात. त्याच्या आधी जो मी टॅटू बनवलेला तो होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सिग्नेचर टॅटू. माझ्या बोटावर पण एक मी नाईफ काढलेली, प्लस तुम्ही बघाल तर इथे एक शेफ लिहिलेला आहे. सो ते पण मी थोडं ब्राईटनिंग करणार, लाईट झालेलं, फेड झालेलं, काळजी नव्हती घेतली म्हणून. सो बाकी जो टॅटू असेल तो पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच. सो टॅटू करायचं ठरवलं तर काढली बाईक, निघालो मुलुंडला मित्राच्या घरी. तुझा माझा मित्र आहे, टॅटू आर्टिस्ट आहे, 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्याच्याकडनं आधीही टॅटू काढलेला. सो त्याच्या घरी पोहोचलो मुलुंडला, त्याच्या एरियात आलो. त्यांनी मग रिसीव्ह केलं, त्याच्या घरी गेलो. ऑलरेडी त्याला जे इमेज होते सांगितलेलं, ते भावानी पहिलंच प्रिंट केलेलं होतं. 1 वर्ष आधीपासून आमचा प्लॅन चाललेला होता. तुम्ही बघालच प्रिंट वेगवेगळ्या साईजमध्ये त्यांनी काढलेली, त्यातली एक सिलेक्ट केली जी हातावर प्रॉपर बसेल. मग त्यांनी कार्बन पेपर काढला आणि मग तुम्ही बघालच कसं प्रॉपरली तो मार्किंग करतोय. प्रॉपरली आउटलाईन जेवढे बॉर्डर्स आहेत, जे डिझाईन आहे ती याच्यावर तो असा पेनाने मार्क करतो. आणि मग त्यानंतर तुम्ही बघाल कसं त्यांनी साईडनी कट केलं आहे. तर कट करायचं रिझन एवढंच आहे की ते हातावर प्रॉपरली स्टिक झालं पाहिजे. मग ते मार्किंग झाल्यानंतर मग त्यांनी सेंटर मार्किंग केली, मग हेअर रिमूव्ह केली, मग त्यानंतर एक जेल लावला. तो जेल लावायचं रिझन हे आहे की जे कार्बन पेपरने आपण डिझाईन मार्क केले ते मार्किंग ह्याच्यावर प्रॉपरली स्टिक झालं पाहिजे. मग तो छापा आला पाहिजे, ताकी त्याला मग टॅटू बनवताना इझी पडेल. इमेजचं जास्त रेफरन्स घ्यायची गरज नाही, डायरेक्टली काढायची, इझी पडतं त्याला. तुम्ही बघाल ह्याच्यात की कसं प्रॉपरली त्याने ते स्टिक केलं आहे. तो आता पेपर रिमूव्ह करेल तर ते इंक हातावर स्टिक झालं आहे. मग भाव टेबल आहे ज्याच्यावर आपण हात ठेवतो त्याला क्लीन रब करून घेतो. तुम्हाला बोललो हायजीन फॉलो केली जाते. मग 3 न्यू कप्स काढले छोटे, त्यामध्ये इंक लोड केली आणि मग भावाने टॅटू बनवायला स्टार्ट केलं. सो हे टॅटू मला खूप टायमापासून बनवायचं होतं. 1 वर्ष आधी त्याला बोललेलो की मला काहीतरी युनिक टॅटू पाहिजे. मी बुद्धिस्ट आहे, सो मला गौतम बुद्ध पण पाहिजेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण पाहिजेत, आणि मी शेफ आहे तर त्यामध्ये मला शेफ कॅप, नाईफ असं काहीतरी पाहिजे. मग त्यांनी मला इमेज शेअर केलेली आहे 2 दिवसामध्ये. सो मला हे खूप आवडलं. तुम्ही बघाल ह्याच्यामध्ये गौतम बुद्ध आहे, प्लस पुस्तक आहे. पुस्तक शिक्षण, त्याच्यातून आपण शिकतो, आपल्याला नॉलेज भेटतं. बाबासाहेब आंबेडकर सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ओळखलं जातं, म्हणून एक पुस्तक म्हणून ठेवलं आहे. त्यानंतर तुम्ही बघाल इथं शेफ कॅप आहे, त्यानंतर नाईफ आहे. सो ही डिझाईन सिलेक्ट केली. तुम्ही बघाल की भाव किती मस्तपणे डिझाईन बनवतो आहे. सो त्यांनी मला बोललेलं की मी माझ्या साईडने अजून थोडा इफेक्टिव्ह बनवतो. मग त्यांनी ह्याच्यामध्ये रेड, व्हाईट शेड्स ॲड केलेले होते. सो जेव्हा तुम्ही फायनली बघाल किती भारी दिसून आले. सो गाईस, अगर तुम्हाला आवडलं टॅटू तर प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. आणि तुम्हालाही टॅटू काढायचे असतील तर मी भावाचा नंबर, त्याचा ॲड्रेस, इन्स्टा ID तुमच्यासोबत शेअर करीन, हे डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतो. अगर तुम्हाला व्हिडिओ जरूर आवडला तर प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.